हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण हा सुंदर टेबल मॅट करणार आहे किंवा लीफ शेप डॉयली म्हणू आपण याला। अतिशय सुंदर अशी याची ही बॉर्डर आहे आणि तुम्ही कुठल्याही उरलेल्या लोकरींमध्ये सुद्धा बॉर्डर करू शकता। फक्त मीच त्याची थीम ठेवली होती की अशी आपण मोरपंखी सगळ्या मोरपंखात जे रंग असतात त्या सगळ्या रंगात करूया, म्हणून मी सगळे ते रंग निवडलेत। अदरवाइज तुम्ही कोणत्याही उरलेल्या लोकरींची सुद्धा बॉर्डर करू शकता। दिसायला फक्त हे थोडंसं वाटतं की बापरे खूप कठीण वाटतंय, पण अगदी सोपं आहे। तुम्ही नुसती सुरुवात करा म्हणजे तुम्हाला हमखास जमेलच। हा मधला पार्ट तर खूपच सोपा आहे, त्याला तुम्ही साधी बॉर्डर करून साधा टेबल मॅट सुद्धा करू शकता। पण अशी वेळच येणार नाही, तुम्हाला ही बॉर्डर सुद्धा जमणारच, कारण अतिशय स्टेप बाय स्टेप सोपं पद्धतीने सांगितलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की कराल। आपण जर लांबी पाहिली याची तर लांबी आहे 20 इंच, अशी 20 इंच लांबी आहे आणि रुंदी 14.5 ते 15 इंच आहे। वजन आहे याचं फक्त 115 ग्रॅम। त्यापैकी ही जी आतली लोकर आहे ही ओसवालची वापरली आहे मी, बाकी सगळ्या मग उरलेल्याच आहेत। तर ही ओसवालची लोकर आहे, ही पण 40 ग्रॅम लागलेली आहे या मधल्या पीससाठी, आणि बाकी उरलेलं 75 ग्रॅममध्ये झालेलं आहे। त्यामुळे अशा ही डॉयली तुम्हाला नक्कीच खूप आवडेल करायला। अगदी अशाच स्वरूपाची आपण एक समई रांगोळी म्हणून केलेली होती पहा, तुम्हाला जर आठवत असेल तर असं 3D डिझाईन असलेली सुंदर समई रांगोळी केली होती। जोडण्याची पद्धत तीच आहे, फक्त इथे काय होतं की 5 पाकळ्यांचंच फूल होतं वरचं आणि त्या 2 फुलांच्या मध्ये खाली 1 पाकळी होती, आणि ती एकच असल्यामुळे हे डिझाईन असं उभं राहतं किंवा 3D टाईप दिसतं। आणि हे जे केलेलं आहे आपण तिथे 2 फुलांच्या मध्ये अशा 2 पाकळ्या आहेत, तुम्ही बघू शकता। 2 फुलांच्या मध्ये खाली ज्या येतात त्या 2 पाकळ्या येतात, आणि त्यामुळे हे डिझाईन असं फ्लॅट राहतं, छान असं सपाट दिसतं, आणि त्यामुळे टेबल मॅट म्हणून वापरायला अतिशय सुंदर दिसतं। तर इतकं सुंदर हे डिझाईन आहे, आणि तुम्ही यात लहान मोठा साईज पण करू शकता। मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तुम्हाला मोठं करायचं असेल तर कसं करायचं, किंवा लहान करायचं असेल याहून तर कसं करायचं। पण याहून लहान माझ्या मते सूट होणार नाही, कारण की बॉर्डरची फुलं इतकी मोठी आहेत। वास्तविक याहूनही थोडं मोठं करायला पाहिजे होतं असं मला वाटलं होतं झाल्यावर, पण हा साईज परफेक्ट आहे। पण याहून लहान नको, याहून मोठं कसं करायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता। आणि खूप सुंदर असं युनिक डिझाईन आहे, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। जो येईल तुमच्याकडे त्यालाही खूप आवडेल, आणि त्यामुळे तुमची वाह झाल्याशिवाय राहणार नाही। तर तुम्ही असं नुसतं कठीण आहे म्हणून सोडून देऊ नका, पाहून तुम्हाला हमखास जमणार आहे। फक्त सुरुवात करा करायला, कारण अगदी सोप्या पद्धतीने जोडायचं आहे। फक्त ते दिसायला असं दिसतं की खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून, पण तसं अजिबात नाही आहे। चला, तर पॅटर्न आवडलं असेल तर सुई दोरा काढा आणि करायला सुरुवात करा। आपण बघू, पण त्याआधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये। चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला आपण पटकन सुरुवात करू आणि हे टेबल मॅट करू। डॉयलीजसाठी आपण अशा लेफ्ट ओव्हर यार्न घेतल्या सगळ्या, आणि आपण सुरुवात करूया एका हिरव्या रंगाने। सुई घेतली आपण 3.5 mm ची। तर या कलरने आपण आधी 5 चेनची रिंग करून घेऊ। रिंग ऑफ चेन 5, स्लिप नॉट केली, 5 चेनची रिंग करा। 1 2 3 4 5, आणि रिंग करायची म्हणून पहिल्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून देऊ। आता या रिंगमध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे, 2 चेन, 6 डबल क्रोशे असं करायचं आहे। तर परत 3 चेनचा पहिला डबल क्रोशे केला आपण, दोऱ्याचा वेढा घेऊन रिंगमध्ये घातलं, 3चे 2, 2चा 1, पहिला डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 3चे 2, 2चा 1, 2 डबल क्रोशे झाले। आणि पहिला 3 चेनचा असे 3 झाले, आणखीन 3 कर, डबल क्रोशे 6, चेन 2, अगेन डबल crochet 6 in the same space, again chain 2 and then close, so make double crochet 6, 6 डबल क्रोशे बन। 5 चेनच्या रिंगमध्ये आपण 6 डबल क्रोशे केले, 2 चेन, पुन्हा 6 डबल क्रोशे केले, आणि आता 2 चेन करून स्लिप स्टिचनी पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ। यानंतरचा दुसरा राऊंड आपण काय करणार आहे, तर या 6 डबल क्रोशेंवर 2-2 डबल क्रोशे करा। DC2 इन ईच ऑफ द 6 स्टिचेस, डबल क्रोशे स्टिचेस। पहिला डबल क्रोशे नेहमीप्रमाणे 3 चेनचा केला, त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे,
असे प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे करा, म्हणजे 12 डबल क्रोशे होतील हे. मग 2 चेनच्या स्पेसमध्ये काय करायचं ते मी नंतर सांगते. मेक डबल क्रोशे 2 इन ईच DC स्टिच. प्रत्येक डबल क्रोशेवर 2-2 डबल क्रोशे केल्यामुळे हे 12 डबल क्रोशे झाले आपले. आता आपण ही जी 2 चेनची स्पेस आहे यात काय करणार, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. 1 डबल क्रोशे केला, 2 चेन, पुन्हा दुसरा डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, म्हणजे व्ही बनवला म्हणतो आपण. आता परत इकडच्या 6 टाक्यात 2-2 डबल क्रोशे आणि मग परत 2 चेनची स्पेस आली कॉर्नरची की त्यात व्ही बनवायचा, म्हणजे 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. सो डबल क्रोशे 2 इन ईच ऑफ द DC स्टिच अँड व्ही इन चेन 2 स्पेस. हा आपला दुसरा राऊंड आहे की प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे करायचे आणि 2 चेनची स्पेस जी आहे त्यात व्ही बनवायचा, म्हणजे डबल क्रोशे, 2 चेन, डबल क्रोशे. हे 6 टाक्यात आपले 2-2 डबल क्रोशे करून झाले आहेत. परत 2 चेनची स्पेस आली, इथे व्ही बनवायचा आहे, म्हणजे 1 डबल क्रोशे, 2 चेन आणि त्याच गॅपमध्ये पुन्हा 1 डबल क्रोशे. नंतर स्लिप स्टिचने बंद करून घ्या पहिल्या डबल क्रोशेसोबत. तर स्लिप स्टिच केली आणि हे बंद केलं. हा असा आपला छान ओव्हल शेप सुरुवातीपासूनच येत जातो. याचा आकार फार छान येतो असं केल्याने. आता आपल्याला काय करायचं आहे की हा व्ही जो झाला आपला त्याचे डबल क्रोशे धरून या बाजूला 14 डबल क्रोशे आणि या बाजूला 14 आहे. तर हे पहिले 2 डबल क्रोशे सोडायचे, म्हणजे 1 स्लिप स्टिच करून आपण पुढच्या टाक्यात घेतला टाका. आता या टाक्यात आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहे, म्हणजे पहिला डबल क्रोशे नेहमीप्रमाणे 3 चेनचा केला, त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे केला, 2 चेन, 2 टाके सोडायचे खाली आणि परत पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन, 2 टाके सोडले खालचे आणि परत एकदा 2 डबल क्रोशे एकाच टाक्यात. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे. परत 2 चेन, 2 टाके सोडले पुन्हा आणि पुढच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 चेन, स्किप 2 स्टिचेस असं केलं आपण. डबल क्रोशे 2 इन 1 स्टिच, चेन 2, स्किप 2 स्टिचेस, रिपीट दिस 4 टाइम्स. 4 वेळा केला आपण. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 टाके सोडले, पुढच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे. आता इथे 2 चेन परत शेवटच्या आणि 2 टाके सोडायचे, तर बरोबर 2 डबल क्रोशे सुटतातच आहे. आणि आता या 2 चेनच्या गॅपमध्ये म्हणजे व्हीमध्ये आपल्याला शेल करायचा आहे, म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. आता हा कॉन्स्टंट राहील शेल, 2 डबल क्रोशे, 3 चेन आणि त्यातच परत 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. आता जसं या बाजूनी केलं आहे तसंच दुसऱ्या बाजूनी करायचं, म्हणजे 2 टाके सोडले आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, 2 चेन घ्या आधी, 2 चेन, 2 टाके सोडले डबल क्रोशेचे, तिसऱ्या डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, चेन 2, स्किप 2 स्टिचेस, 2 टाके सोडले, पुढच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे. असं 4 वेळा करायचं. 2 डबल क्रोशे एका टाक्यात, 2 चेन, 2 टाके सोडून पुन्हा 2 डबल क्रोशे. इथे आता परत 4 वेळा केला आपण 2 डबल क्रोशे एकाच टाक्यात, 2 चेन, 2 टाके सोडून पुन्हा 2 डबल क्रोशे. असं 4 वेळा झाल्यावर पुन्हा 2 चेनची गॅप आली. इथे शेल करायचा आहे. शेल म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. आधी व्ही केला होता, आता इथून शेल आणि इथून पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये शेलच करायचा आहे आपल्याला. 2 डबल क्रोशे, चेन 3, 2 डबल क्रोशे, पुन्हा याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, परत 2 चेन आणि पुढचे जे 2 डबल क्रोशे आहे त्याच्याशी पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. तर हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झाला. आता चौथा आणि पुढचे सगळे राऊंड जवळपास सारखे आहे. आता सारखे कसे आहेत पहा. तिसरा राऊंड पाहू आपण, चौथा राऊंड पाहू. तर पहिल्या 2 डबल क्रोशे जे आहेत याचे 3 करायचे आहेत. तर पहिला डबल क्रोशे परत 3 चेनचा आणि हा जो दुसरा डबल क्रोशे आहे याच्यावर आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे.
डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 एकाच टाक्यात. 2 चेन तशाच ठेवायच्या प्रत्येक राऊंडला आणि पुन्हा या 2 डबल क्रोशेच्या जागी 3 डबल क्रोशे करायचे. मीन्स डबल क्रोशे 1 इन फर्स्ट स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. परत तसंच चेन 2 आणि पुढच्या 2 डबल क्रोशेचे परत 3 करायचे. म्हणजे पहिल्या डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशे आणि पुढच्या डबल क्रोशेवर 2. असं आणखीन एकदा करावं लागेल. पहा आपण अशा पद्धतीने 2-2च्या जागी 3-3 डबल क्रोशे केले. 2 चेनची गॅप तशीच ठेवली आहे आणि परत आता इथे ही कॉर्नर आला आहे हा, तर त्याच्या आधी काय करायचं, या दोन्ही डबल क्रोशेवर 1-1 डबल क्रोशे करा आणि मग 2 चेनच्या स्पेसमध्ये शेलवर शेल. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 दोन्ही टाक्यात 1-1 डबल क्रोशे आणि या शेलवर शेल म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. परत हे प्रत्येक राऊंडमध्ये येईल. कॉर्नरला शेल, 2 डबल क्रोशे झाले, 3 चेन आणि परत त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 आणि ह्याच्या आजूबाजू जे 2 डबल क्रोशे आहेत त्यावरही आपाप 1-1 डबल क्रोशे करायचा आहे आपल्याला. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 म्हणजे आता कॉर्नरला दिसायला कसं दिसेल की 4 डबल क्रोशे, 3 चेन, 4 डबल क्रोशे असा कॉर्नर दिसेल. पुढचं सगळं या बाजूसारखंच म्हणजे 2 चेनच्या जागी 2 चेन, 2 डबल क्रोशेच्या जागी 3 डबल क्रोशे. पहिल्या डबल क्रोशेत 1 आणि पुढच्या डबल क्रोशेत 2. डबल क्रोशे 1 इन 1 फर्स्ट स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट, चेन 2. रिपीट दिस 4 टाइम्स. तर असं पूर्ण करा ही बाजू. बघा आपण 4 वेळा केलं हे 3-3 डबल क्रोशे 2चे आणि इथे परत 1, 2, 3, 4 परत 2 चेन करून हा कॉर्नर आला आहे. तर कॉर्नरच्या आधी जे 2 डबल क्रोशे आहेत त्यावर 1-1 डबल क्रोशे करून घ्या. परत जसं आपण त्या कॉर्नरला केलं होतं. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 म्हणजे चेन 2 स्पेसच्या मागे पुढे 4-4 डबल क्रोशे येतात. आता ही चेन 2 स्पेस आहे तर याच्या जागी शेल करायचा आहे. चेन 2 नाही सॉरी चेन 3 स्पेस आहे. तर 2 डबल क्रोशे, 3 चेन, 1, 2, 3 आणि परत 2 डबल क्रोशे. हा झाला शेल जो आपण 2 चेनच्या स्पेसमध्ये केला. शिवाय पुढचे 2 डबल क्रोशे आहेतच त्यावर डबल क्रोशे करायचेच आहे आपल्याला. म्हणजे कॉर्नरचे डबल क्रोशे 2-2 वाढतात तुमच्या लक्षात आलं असेल आणि इथे साईडचे डबल क्रोशे 1-1 वाढतात. म्हणजे जिथे 2 आहे तिथे 3 झाले. आता पुढच्या राऊंडमध्ये 3चे 4 होतील. पुन्हा 2 चेन केल्या आणि आपल्याला हे बंद करायचं आहे राऊंड. पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. असं छान आपलं पानासारखा आकार किंवा ओव्हल शेप तयार झाला. आता हेच रुटीन चालू ठेवायचं. म्हणजे काय करायला आता पुढे 3च्या जागी 4 डबल क्रोशे करायचे साईडला आणि कॉर्नरला काय कराल या 4ही टाक्यात 1-1 डबल क्रोशे आणि या 3 चेनच्या गॅपमध्ये नवीन शेल म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. म्हणजे इथे 4चे 6 होतील डबल क्रोशे 3 चेनच्या आधी आणि 3 चेनच्या नंतर. आणि इथे 2-2 चेनच्या गॅपमध्ये 4-4 डबल क्रोशे होतील जसे इथे 3 आहेत तसे. 3 चेनचा पहिला डबल क्रोशे, दुसऱ्या डबल क्रोशेवर असाच 1 डबल क्रोशे आणि तिसऱ्यावर मात्र 2 डबल क्रोशे. शेवटच्या डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे करायचे. 1, 2 पुन्हा 2 चेन आणि परत या 3 डबल क्रोशेचे 4 होतील. असे प्रत्येक वेळेस करत जा. शेल कॉर्नर आला की सांगते मी तुम्हाला. बघा आता आपण 3 डबल क्रोशे होते त्याच्या जागी 4-4 केले 4 वेळा. आता हा कॉर्नर आला पुन्हा तर त्याच्या आधीचे जे डबल क्रोशे आहेत त्यावर 1-1 डबल क्रोशे करा. म्हणजे हे 4 आहेत त्यावर 4 डबल क्रोशे आणि मग 2 चेनच्या स्पेसमध्ये नवीन शेल म्हणजे 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. तर पहिले 1-1 डबल क्रोशे या 4ही ह्याच्यावर करून घ्यायचा. इथे वाढवायचा नाही. इथे आपोआपच शेल केला की 2 डबल क्रोशे वाढतातच कारण 4 टाक्यात 4 डबल क्रोशे केले आणि ह्या 2 चेनच्या स्पेसमध्ये नवीन शेल करायचा. 2 डबल क्रोशे, 3 चेन, 2 डबल क्रोशे. शेल झाल्यावर परत पुढचे 4 डबल क्रोशे आहेत त्यावर 1-1 डबल क्रोशे. जसं त्या बाजूला केलं तसंच या बाजूला. आणि हे 4 डबल क्रोशे झाले की 2 चेन 1-1 डबल क्रोशे वाढवायचा त्यांच्यामध्ये. 3चे 4 होतील. तर असं ह्याच राऊंड रिपीट करत जा पूर्ण वेळ.
प्रत्येक वेळेस मधले एक एक डबल क्रोशे वाढतो, मधला एक एक टाका वाढतो आणि कॉर्नरचे 2-2 डबल क्रोशे वाढतात. आता असं 4 वेळा तुम्हाला इथे 3 डबल क्रोशेवर 1 1 आणि 2 1 1 आणि 2 असं करावं लागेल. तर असं कुठपर्यंत करत जाल, जेवढी मोठी तुम्हाला डॉयली हवी आहे तेवढं मोठं करा, म्हणजे तितके वेळा हे रिपीट करा. तर जसे आता या राऊंडला माझे 4 डबल क्रोशे आले इथे साईडचे 4 2 होते, 2चे 3 3चे 4 झाले. तर असे 12 वगैरे होईस तर मोठं करा कमीत कमी, म्हणजे छान असं टेबल मॅट तयार होईल आपलं लिप शेप. त्यानंतर बॉर्डर सांगते मी तुम्हाला. इथपर्यंत झालं आहे माझं आणि आपण किती केलं हे साधारण 2 3 4 असं वाढवत गेलो तर इथे 11 डबल क्रोशे येईस्तोवर केलं, म्हणजे या 2 चेनच्या 2 गॅपच्या मध्ये 11 डबल क्रोशे आले आहेत आणि हे कॉर्नरचे 20 आहे. आता हा शेवटचा राऊंड या पार्टचा करायचा आहे आणि मग आपल्याला बॉर्डर करायची आहे. तर या राऊंडला आपण काय करणार की प्रत्येक डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे आधी, तर म्हणजे हे 11 डबल क्रोशे आहेत, यावर एक एक डबल क्रोशे करून घेते आधी. 11 डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे करून घेतले आपण. आता ही 2 चेनची गॅप आली, इथे परत 2 डबल क्रोशे करू. आता आपल्याला सगळ्या गॅप भरून पूर्ण डबल क्रोशेची ओळ करायची आहे. तर असं 4 वेळा करा, प्रत्येक डबल क्रोशेत एक एक डबल क्रोशे, गॅपमध्ये 2. मग कॉर्नर आला की मी सांगते काय करायचं. असं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि 2 चेनच्या गॅपमध्ये 2-2 डबल क्रोशे, एवढे आपले करून झाले. आणि आपण कॉर्नरशी आलो आहे, तर या कॉर्नरला आपण 4 डबल क्रोशे करू. 1 2 3 4. कॉर्नरला 4 डबल क्रोशे केले आणि मग परत दुसऱ्या बाजूने नेहमीसारखंच, म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे, 2 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. आणि मग जेव्हा या कॉर्नरला याल तेव्हा इथे सुद्धा कॉर्नरला 4 डबल क्रोशे करा. आता अशी या पद्धतीने ओळ केली, सॉरी या बाजूची पहा, या पद्धतीने ओळ पूर्ण केली, इकडची पूर्ण व्हायची आहे कारण माझी. तर किती टाके एका बाजूला होतील पहा. आता हे 11 असे 4 गट आहे, म्हणजे हे 44 टाके. तर आपण इथे पाहू एकूण कॅल्क्युलेशन करून की किती टाके उरतात आहे आपले. एकूण 44 टाके, हे 11चे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. मग 2-2 चेनच्या गॅप 5 आहे एका बाजूला. तर या 5 प्रत्येकी 2-2 टाके केले आपण, म्हणजे 5 दुने 10 झाले डबल क्रोशे. आणि हे इकडे 20 डबल क्रोशे होते. तर 20 डबल क्रोशे असल्यावर आपण इकडे आणखीन 4 घातले, म्हणजे 24 झाले. मग आता टाके किती झाले एकूण आपण बेरीज करू याची. 98 टाके आले एकूण. 44 24 आणि इकडचे 4 धरलेच नाही आपण, याही कॉर्नरला 4 येणार आहे पण ते धरलेच नाही आपण. एका बाजूचे म्हणजे एक पूर्ण बाजू आणि एक कॉर्नर एवढं धरलं आपण. तर आपल्या 98 टाके झाले. आता आपल्याला जी बॉर्डर करायची आहे ही 7च्या पटीत करायची आहे, त्यामुळे 7ने जर याला आपण भागलं किंवा डिव्हाइड केलं तर आपले बरोबर 7ने पूर्ण भाग जातो आणि असे 14 फुलं येतील आपले एका बाजूला. आणि हे जे 4 डबल क्रोशे केले आपण कॉर्नरला तसेच इकडे करणार आहे, तर ते आपण या बाजूला धरू की 94 प्लस हे 4 म्हणजे 98. तर इकडे बरोबर 14 फुलं येतील. तर असे आपल्याला 7च्या पटीत पाहिजे आहे. म्हणजे कोणतेही तुम्ही लहान किंवा मोठे जर केली अशी पान किंवा डॉयली, तर तुम्ही शेवट काय करायचं त्याचा अशा ठिकाणी थांबायचं की जे सगळ्या टाक्यांची बेरीज 7च्या पटीत आली पाहिजे. आता पुढचं कसं करायचं मी नंतर दाखवते. आधी आपण हा राऊंड पूर्ण करू. कॉर्नरला 4-4 डबल क्रोशे, 2-2 चेनच्या गॅपमध्ये 2-2 डबल क्रोशे आणि बाकी प्रत्येक डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे. आपला पूर्ण डबल क्रोशेचा राऊंड झालेला आहे. प्रत्येक डबल क्रोशेत एक एक, 2 चेनच्या गॅपमध्ये 2 आणि कॉर्नरला 4 असे डबल क्रोशे केले आपण. आता पुढचा राऊंड जरा आपण भडक वेगळ्या रंगाने करणार आहे. केसरी रंग जोडते मी. आणि हा कुठे जोडू आपण, तर कॉर्नरचे जे 4 टाके आहेत, हे जे 4 टाके आहेत यातल्या 3ऱ्या टाक्यामध्ये जोडा. अर्थात कुठेही जोडलं चालतं, असं काही नाही. आणि इथे प्रत्येक डबल क्रोशेवर एक एक डबल क्रोशे, एक चेन असा राऊंड करायचा आहे आपल्याला. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, मध्ये एक चेन घ्यायची आहे म्हणून 4 चेन केल्या. पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा डबल क्रोशे, परत एक चेन, पुढच्या टाक्यात डबल क्रोशे, चेन 1 डबल क्रोशे 1, चेन 1 डबल क्रोशे 1 इन द नेक्स्ट स्टिच. असं रिपीट करत जा. तर असं पूर्ण राऊंड होईस्तोवर एक चेन, एक डबल क्रोशे पुढच्या डबल क्रोशेच्या टाक्यामध्ये.
असं आपण करून घेऊ हा राऊंड. आपले हे पूर्ण झालेलं आहे राऊंड करून. आणि शेवटची एक चेन केली मी डबल क्रोशेनंतर आणि पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे. तर पहिला डबल क्रोशे म्हणजे आपण 3 चेन आणि 1 आडवी असे 4 चेन केल्या होत्या. तर आपण त्या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडूया. आता हा दोरा कापून घ्या गाठ मारून. पुढचा राऊंड आपण दुसऱ्या रंगाने करू. राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि आपण याच्याशी जोडलेही आहे. आता पुढचा राऊंड आपण या मोरपंखी रंगाने करू. स्लिप नॉट करा आणि कुठल्याही चेन 1 स्पेसमध्ये त्याला जोडून घ्या. तर आपण चेन 1 स्पेसमध्ये जोडला हा रंग आणि इथे 2 डबल क्रोशे करायचे. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला, आणखीन 1 डबल क्रोशे आणि मग 2 चेन, चेन 1 2. परत पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2, चेन 2, डबल क्रोशे 2 इन द नेक्स्ट स्पेस. प्रत्येक 2 चेनच्या एक चेनच्या स्पेसमध्ये 2-2 डबल क्रोशे आणि 2 चेन असं रिपीट करायचं आहे आपल्याला. 2 डबल क्रोशे 2 चेन, 2 डबल क्रोशे 2 चेन. हा राऊंड झाल्यावर आपलं असं दिसतं आहे. पूर्ण झालर आल्यासारखं दिसेल तुम्हाला, कारण की आपण खूप सारे टाके वाढवले आहे यात. आता याच्यानंतरचा राऊंड आपण या डार्क निळ्या रंगाने करत आहे किंवा मोरपंखी रंग आहे तो. आणि स्लिप नॉट करून घ्या. कुठल्याही 2 चेनच्या स्पेसमध्ये याला जोडा. 2 डबल क्रोशे 2 चेन असा राऊंड होता आपला आधीचा. तर या 2 चेनच्या स्पेसमध्ये आपण याला जोडून घेऊ. आणि इथे पातळ ही लोकर माझी, त्यामुळे मी 9 डबल क्रोशे करत आहे. तुम्हाला जर जाड असेल तुमची लोकर तर 8 डबल क्रोशे केले तरी चालेल. ही ग्लोईंग स्टार आहे, पातळ आहे जरा. 2 3 4 5 6 7 8 9 डबल क्रोशे केले आपण 2 चेनच्या स्पेसमध्ये. त्यानंतर पुढच्या स्पेसमध्ये सिंगल क्रोशेने जोडून घ्या. परत पुढच्या 2 चेनच्या स्पेसमध्ये 9 डबल क्रोशे. पुन्हा सांगते मी तुम्हाला की 8 केलेत तरी चालणार आहे तुमची जर लोकर चांगली जाड असेल तर. ही थोडी पातळ असल्यामुळे आपण 9 करत आहे. 3 4 5 6 7 8 9. डबल क्रोशे 9 in chain 2 space joined by single crochet in the next chain 2 space. तर असा आपल्याला पूर्ण राऊंड करायचा आहे. 9 डबल क्रोशे एका 2 चेनच्या गॅपमध्ये, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडायचा. आता परत पुढच्या गॅपमध्ये 9 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, एका 2 चेनच्या गॅपमध्ये 9 डबल क्रोशे झाले की पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडायचं. बस हा राऊंड असा पूर्ण करा. 9 डबल क्रोशे एका गॅपमध्ये, पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेने जोडायचं. प्रत्येक 2 चेनच्या गॅपमध्ये 8 डबल क्रोशे, 8 किंवा 9 सांगितले होते मी तुम्हाला, पण मी 8च केले. आणि ते झाल्यावर कसं जोडायचं किंवा जोडल्यावर कसं दिसेल यासाठी, किंवा बरोबर येतात की नाही पाकळ्या. आपलं गणित जे होतं की 7 पाकळ्या लागतील एका डिझाईनला आणि 98 पाकळ्या होत्या म्हणजे 14 डिझाईन येतील, तर ते बरोबर येतात की नाही हे बघण्यासाठी मी अशा गाठी बांधून ठेवल्या. आता बॉर्डर करता करता हे आपल्याला अशा पद्धतीने जोडायचं आहे बघा. 5 पाकळ्या वर येतील, 1 2 1 2 3 4 5 आणि 2 पाकळ्या खाली अशा त्याच्या दोन्ही बाजूनी. तसेच दुसऱ्या फुलाचं 1 2 3 4 5 पाकळ्यावर आणि 2 पाकळ्या खाली. असं प्रत्येक फुलाला 5 पाकळ्यावर 2 खाली अशा 7-7 पाकळ्या लागतील. आता मी तुम्हाला हे उघडून दाखवते की कसे आपल्याला जोडायचं आहे ते जोडू आपण. आता हे सगळ्या गाठी काढून मी एक बाजू पूर्ण दाखवते कशी दिसते. हे गाठी काढल्यावर एका बाजूच्या गाठी तशाच ठेवल्या आहेत मी, दुसऱ्या बाजूच्या मोकळ्या केल्या. तर आपले हे 8 डबल क्रोशेचे हा राऊंड झालेला आहे. आता आपण इथून जोडायला सुरुवात करू. तर परत आपण बॉर्डरसाठी हा रंग घेणार आहे आणि याने आपण सिंगल क्रोशे करत करत जोडणार आहे. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पाकळीच्या, आणि जिथे अशी गाठ दाखवली आहे तिथे ते जोडायचं आहे आपल्याला.
तर आपण सुरुवात करू इथून, ही गाठ सोडून. तर आपल्याला इथून सुरुवात करू आपण. म्हणजे हा कॉर्नर आहे म्हणून पहा, कॉर्नरच्या 7 पाकळ्या घ्यायच्या आपल्याला. तर आपण इथून सुरुवात करू याला आणि त्या जोडायच्या. नंतर तर स्लिप नॉट केली आणि ती इथे जोडून घेतला नवीन दोरा. आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, एक चेन करून घ्या इथे आधी. असं आपल्याला 5 पाकळ्या पूर्ण करून घ्या आणि मग जोडायचं आहे. 1 2 3 4 5 सैल हाताने घ्याल, 6 7 आणि 8. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 8-8च सिंगल क्रोशे केले, त्याप्रमाणे 8-8 डबल क्रोशे केले, त्याप्रमाणे आपण 8-8 सिंगल क्रोशे प्रत्येक पाकळीत करावं लागतील असे. तर हे आपले 8 सिंगल क्रोशे झाले आणि मग पुढच्या पाकळीचे 8 सिंगल क्रोशे करा. 1 सिंगल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 8 स्टिचेस. 3. तर अशा 5 पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, अशा एका पाकळीला 8-8 सिंगल क्रोशे, अशा 5 पाकळ्या करून घ्या. सिंगल क्रोशे 1 इन ईच डबल क्रोशे स्टिच अँड मेक्स 5 पेटल्स. 5 पाकळ्या पूर्ण विथ धिस बॉर्डर. या बॉर्डरला प्रमाणे 5 पाकळ्या आपण पूर्ण करून घेऊ. पहिल्या पाकळीचे 8 सिंगल क्रोशे झाले की आपण एक सिंगल क्रोशे असा खालच्या भागात करून, मध्ये गॅपमधला, या गॅपमध्ये असं खालच्या भागात एक सिंगल क्रोशे करून घेऊ आणि मग पुढच्या पाकळीचे 8 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 2 असे 8 सिंगल क्रोशे करून घ्या. 3. बघा दुसऱ्याही पाकळीचे आपले 8 सिंगल क्रोशे झाले आहेत. आता आपण ही खालची जी आकाशी किंवा निळ्या रंगाचं जे आहे तिथे सुई घालून एक सिंगल क्रोशे करू. म्हणजे खालच्या पहिल्या याच्या आधीच्या ओळीत परत आपण 8 सिंगल क्रोशे करणार आणि एक सिंगल क्रोशे या गॅपमध्ये करणार. तिसऱ्याही पाकळीचे 8 सिंगल क्रोशे झाले माझे करून. मग परत खाली, म्हणजे हा सिंगल क्रोशे आहेच, त्याच्या खाली सुई घालून एक सिंगल क्रोशे करायचं. म्हणजे जास्त चांगला आकार येतो या पाकळ्यांचा म्हणून. तर असे आता 3 झालेत, तसे आणखीन 2 करून. बघा आपले 5 पाकळ्यांचे बॉर्डर करून झाली आहे. आता हा टाका आपल्याला या पहिल्या टाक्याशी जोडायचा आहे. तर टाक्यातून मी सुई काढून घेतली. या पहिल्या टाक्यात सुई घाला आणि हा टाका त्यातून पास करा. म्हणजे हे 2 टोकं फुलाचे जोडले गेले आणि त्यामुळे हे पूर्ण फूल झालं तयार. बघा असं छान 5 पाकळ्यांचं फूल तयार झालं. आता आपल्याला पुढच्या परत पाकळ्यांमध्ये सिंगल क्रोशे करून बॉर्डर पूर्ण करायची आहे. 1 2 अशा 2 खालच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आता करून घेऊ आपण. 3 आणि बॉर्डर नेहमीसारखीच की 8 सिंगल क्रोशे, मग एक असा खाली सिंगल क्रोशे या गॅपमध्ये. मी हे लाल रंगाने एवढ्या 5 पाकळ्या करून जोडल्या आहेत आणि या 2, पण मला हा रंग मरून कलर इथे काही बरोबर नाही वाटत आहे. तर मी आता ही बॉर्डर या रंगाने करून पाहते. एवढंच करते, फक्त 5 पाकळ्या करून जोडते आणि या 2 करते, मग पुढचं दाखवा. मोरपंखाचे सगळे रंग घ्यावे असे माझी आयडिया होती, म्हणून मी हे रंग घेतले सगळे. पण ते जरा चांगलं नव्हतं दिसत, म्हणून आपण इथे आता सिंगल क्रोशे गेला पहिला आणि परत 5 पाकळ्यांमध्ये मी एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात करून घेते. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आता अनायासे मी बॉर्डरचा रंग बदलला आहे, तर जोडायचं कसं बघा. परत 5 पाकळ्यांना बॉर्डर केली, मध्ये शेवटचा सिंगल क्रोशे केला 2 पाकळ्यांच्या मध्यभागी घालून, दोरा काढला टाक्यातून. इकडच्या पहिल्या टाक्यात रॉंग साईडने दोरा घालायचा असा सिंगल क्रोशेमध्ये आणि मग तोच दोरा आपलं 30 सुई आपलं वर्किंग लूप त्यातून पास करायचं. यातून वर्किंग लूप पास करायचं. म्हणजे हे फुलाच्या 5 पाकळ्या जोडल्या गेल्या. एक चेन करून घट्ट करा हवं तर. तसे प्रॅक्टिसने मग हे घट्ट करायचं कामही नाही पडणार तुम्हाला. आणि पुढच्या 2 पाकळ्यांमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे करा 8-8. तर हे 8 पाकळ्या 5 जोडल्या गेल्या की कसं दिसतं बघा फूल. अशा टाईपचं दिसेल ते.
तर असे आपल्याला आणखीन 2 पाकळ्या करते आणि मग पुढचं. आता हे बघा 5 पाकळ्यांचं फूल तयार झालं आहे. या खालच्या 2 जसं मी तुम्हाला हे जोडून दाखवलीच होती एक दोन्ही साईड की 5 पाकळ्या फुलासाठी वर येतील आणि 2 पाकळ्या खाली येतील, त्या उलट्या येतील. या 5 पाकळ्या सरळ साईड राईट साईड समोर दिसेल आणि या खालच्या 2 पाकळ्याची रॉंग साईड समोर दिसेल. तर अशा आपल्या 5 पाकळ्या झाल्या, ह्या खालच्या 2 झाल्या. आता पुढच्या 5 पाकळ्यांचं दुसरं फूल जे करायचं आहे आपल्याला, तर ते आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे ही त्याची पहिली पाकळी करतो आहे आता आपण. तर अशी पहिली पाकळी, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी अशा 5 पाकळ्या पुन्हा घेऊन मग आपल्याला हा पॉईंट याच्याशी जोडायचा आहे. मी तुम्हाला फक्त सुई घालून दाखवते. असं येईल आपलं दुसरं फूल 5 पाकळ्यांचं. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हे दुसरं फूल पहिल्या फुलाला पण जोडायचं आहे. तर याच्यात तिसरी पाकळी झाली की या दोन्ही पाकळ्या आपण इथे अशा जोडून घेणार आहे. म्हणजे आपल्याला ते एकमेकांना जोडलेले राहिले की ताठ पण राहील, फ्लॅट राहील, सपाट, त्यामुळे आणखीन चांगलं दिसेल. म्हणजे ही 5वी पाकळी, पहिली आणि 5वी तर जोडायचीच आहे, जशी मी इथे सुई घालून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की जेणेकरून हे 5 पाकळ्याचं फूल येतं आहे. पण त्याशिवाय आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या फुलाची या 2 पाकळ्या इथे जोडायच्या आहे. तर त्यासाठी आपण आता काय करू की ही तिसऱ्याही पाकळीचं करून घेऊ बॉर्डर आधी आणि मग हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घेऊ. तर मी तिसऱ्या पाकळीच्या 8 सिंगल क्रोशे करून घेते आधी. एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा की हे बॉर्डरचे सिंगल क्रोशे सैल हाताने करा, नाही तर अशी आत दुमडली जाते बॉर्डर. तर ही ताठ राहावी असं वाटत असेल तर थोडा हात सैल ठेवा. या 8 सिंगल क्रोशे झाले माझे करून आणि मी परत आतमध्ये सुई घालून हा मधल्या 2 पाकळ्यांच्या गॅपमधला सिंगल क्रोशे करून घेतला. टाका मोठा करा, सुई काढून घेतली आपण. आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की या पाकळीच्या पहिल्या फुलाची ही पाकळी पहिली आणि दुसऱ्या फुलाची पहिली पाकळी या एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत. आपण हे मध्ये जे सिंगल क्रोशे केला आहे त्यात सुई घातली आणि त्यातून हा टाका पास केला. म्हणजे पहिलं आणि दुसरं फूलसुद्धा एकमेकांना जोडल्या गेलं अशा पद्धतीने. आता हे पुढच्या पूर्ण मी 4ही एक पाकळी झाली ही, आता 4 पाकळ्यांचे बॉर्डर करून घेते आणि मग या 5 पाकळ्या परत पहिल्या पाकळीशी इथे जोडायच्या आहेत. तर तेवढं मी दाखवते, पण आधी 4 पाकळ्यांची आणखीन बॉर्डर करून घ्या. म्हणजे आधी आपण 5ची केली, मग 3ची केली आणि मग जोडलं. आता पुन्हा 4ची करा, 4 पाकळ्यांची बॉर्डर. बरं, परत बघा हे पहिले 5 पाकळ्यांचं फूल झालं आपलं. मग खालच्या 2 पाकळ्या केल्या, वरती 5 पाकळ्यांचं फूल, खाली 2 पाकळ्या. पुढचं 5 पाकळ्यांचं करायचं आहे, त्यातली एक पाकळी करून जोडलं. म्हणजे ह्या 3 पाकळ्या बॉर्डर करून जोडल्या आधी. आणखीन 4 पाकळ्या केल्या म्हणजे 5 झाल्या पूर्ण. आणि आता टाका मोठा केला आणि हे दुसरं फूल कंप्लीट करायचं आहे आपल्याला असं जोडून या पद्धतीने. जसं पहिलं जोडलं तसं दुसरं जोडायचं आहे. तर त्यासाठी या पहिल्या पाकळीची स्टार्टिंग जिथे केली आपण या पॉईंटला हा सिंगल क्रोशे आहे, इथे सुई घालून हा टाका वर्किंग लूप जे आपण त्यातून पास करू. म्हणजे बघा आपलं हे दुसरंही फूल असं तयार होईल आणि पहिलं आणि दुसरं फूल इथे जोडलंही गेलं. लक्षात आलं? तर आता आपण हा टाका घट्ट करू आणि मग पुन्हा पुढच्या पाकळ्यांची आपल्याला बॉर्डर करायची आहे. तर या 2 पाकळ्या खाली राहतील, तर जशा या 2 आहेत तशा या 2 पाकळ्या खाली राहतील आणि ही तिसरी जी आहे पुढची ही आपल्याला परत जोडायची आहे इकडे. तर या 2 पाकळ्या झाल्यावर ही तिसरी पाकळी आपल्याला या पाकळीशी जोडायची आहे आणि आणखीन 4 पाकळ्या करून मग हे फूल तिसरं पूर्ण होईल. लक्षात आलं? असं करत जायचं आपल्याला. तर मी आधी या 2 पाकळ्या करते खालच्या, मग ही तिसरी करते, मग या 2 जोडायचं आहे आपल्याला इथे, मग उरलेल्या 4 करून. आता दरवेळेस हेच करायचं आहे की 3 करायची, 3 पाकळ्यांची बॉर्डर, पहिली पाकळी आधीच्या फुलाशी जोडायची, आणखीन 4 पाकळ्यांची करायची आणि पहिली आणि शेवटची पाकळी जोडायची. पुन्हा 3 करायचे. आता 3 आणि 4, 3, 4 असं रिपीट करत जायचं आहे. सुरुवात करताना फक्त आपण 5 केल्या, अदरवाईज 3, 4, 3, 4 असं करायचं आहे. तर मी या 3 पाकळ्या करते, 2 खालच्या 1 वरची बॉर्डर आणि मग परत एकदा तुम्हाला जोडून दाखवते. बघा आपले परत या खालच्या 2 पाकळ्यांची बॉर्डर पूर्ण झाली आहे. आता ही पुढची पाकळी अशी सरळ होईल, या उलट्या असतात. आता या 5 पाकळ्या करून आपल्याला याच्याशी जोडायचं आहे, परत तिसरं फूल पूर्ण होईल. पण त्याआधी आपल्याला काय करायचं, 1 पाकळी झाली आणखीन की बॉर्डर झाल्यावर हे 2 आधीच्या फुलाशी जोडून घ्यायचं आहे. तर मी ही पाकळी करते आणि पुन्हा जोडताना दाखवते. दुसरं फूल पूर्ण झाल्यानंतर आपण या 3 पाकळ्या केल्या, त्यापैकी 2 खाली राहणार आहे. ही तिसरी फुलाची भाग आहे
आणि याची आता मध्ये जोडल्यानंतर जॉईंटपाशी 2 पाकळ्यांच्या हा टाका मोठा करून घेतला आपण आणि आधीच्या फुलाची जी पहिली पाकळी आहे किंवा शेवटची म्हणा तुम्ही याला, कारण ही पहिली म्हटलं तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी, तर शेवटच्या पाकळीच्या आधी शेवटची पाकळी संपली की तिथे ही पाकळी आपल्याला जोडून घ्यायची. आता पुढच्या 4 पाकळ्या पहा, 3 केल्या, जोडलं परत आणि पुढच्या 4 पाकळ्या करून घेते मी आणि मग परत हे तिसरं फूल आपण पूर्ण करू. बघा 8 सिंगल क्रोशे करून आपण 4 पाकळ्या केल्या आहेत या जॉईंटनंतर. 1 2 3 4. आता ही पाकळी आपल्याला जोडायची आहे म्हणून टाका मोठा केला, सुई काढून घेतली. जोडणार कुठे आपण? या पहिल्या पाकळीशी. तर आता इथे पहिल्या पाकळीच्या जॉईंटपाशी सुई घातली आणि हा टाका त्यातून पास केला. बघा आणि नंतर घट्ट करू आपण, म्हणजे हे तिसरं फूल तुमचं तयार झालं. आता लक्षात आलं असेल तुमच्या पूर्ण आयडिया कशी येतं. आता आणखीन काय करणार तुम्ही? हे तिसरं फूल झाल्यावर की 3 पाकळ्यांमध्ये बॉर्डर करा. या 2 खाली राहतील, ही वर जाईल सरळ सरळ होऊन, या 2 उलट्या, आणि मग ही इथल्या पॉईंटशी जोडा. ही इथे आधीच्या फुलाशी पहिली आणि शेवटची पाकळी, पुढच्या फुलाची पहिली आणि आधीच्या फुलाची शेवटची, या अशा जोडून घेऊ. 3 झालं की आणि मग आणखीन 4 करा. 1 2 3 4 आणि मग ती पाकळी पहिल्या पाकळीशी जोडा, म्हणजे हे पुढचं फूल आपलं तयार होईल. तर अशा पद्धतीने एक एक फुलं बघा, हा 1 2 3 पाकळ्या झाल्या की इथे जोडायचं आणि आणखीन 4 पाकळ्या झाल्या की हे फूल पूर्ण होतं पुढचं, म्हणजे हे चौथं फूल पूर्ण झालं. चौथं फूल तिसऱ्याशी जोडायचं. चौथ्याचा पहिली पाकळी झाली की तिसऱ्याच्या शेवटच्या पाकळीशी जोडून घ्यायचं. मग आणखीन 4 पाकळ्या झाल्या की पहिली आणि शेवटची जोडून हे फूल कंप्लीट करायचं. परत 3 पाकळ्या करायच्या, 2 खाली राहतील अशा, आणि ही तिसरी वर जाईल आणि त्याची बॉर्डर झाली की या आधीच्या फुलाशी जोडून घ्यायची. आणि मग परत आपण हे 4 पाकळ्या झाल्या की पुढचं फूल कंप्लीट होईल आणि मग ते आपण इथे असं जोडून घेऊ. तर अशा पद्धतीने पूर्ण करा ही बॉर्डर. या बाजूला 6 फुलं येतील, या बाजूला 6 आणि वरती कॉर्नरला 1 आणि इकडच्या कॉर्नरला 1, असे 7-7 फुलांची आपली बॉर्डर राहील दोन्ही बाजूनी. तर अशी पूर्ण बॉर्डर करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. खूप सुंदर दिसणारं झाल्यावर हे 3 जोडले गेले तर हेच बघा किती सुंदर दिसतात आहे. तर असे छान फ्लॅट बसतात हे, त्यामुळे हे डिझाईन फार सुंदर दिसतं. तुम्ही मोठीसुद्धा करू शकता याहून. तर मग मी एवढी पूर्ण बॉर्डर करते आणि मग दाखवते. आपली ही बॉर्डर होत आली आहे, पूर्ण सगळी बाजू झाली आहे, फक्त शेवटचं फूल करायचं आहे. आता जसं तुम्हाला हे माहीत आहे की आपण प्रत्येक फूल सुरू केलं की त्याची पहिली पाकळी ही या आधीच्या फुलाशी जोडतो, तर तसं हे जे पहिलं फूल सुरू केलं आपण जेव्हा, तेव्हा ही पहिली पाकळी त्याची आपण इथे कोणाशीच जोडली नाही, कारण इथूनच सुरुवात केली आपण. तर त्यामुळे आता हे शेवटचं फूल करताना शेवटचं पहिलं आपल्याला जोडावं लागेल. तर मी आणखीन इथे 8 डबल क्रोशे करून घेते या पाकळीत आणि मग ती पाकळी आपल्याला जोडायची आहे. नाही, 3 झाल्या, इथेच जोडायची आहे. तर आता ही पाकळी याची पहिली, याची शेवटची आणि याची पहिली अशा जोडायच्या असल्यामुळे टाका मोठा करा हा आणि या टाक्यातून त्याला पास करा. आता उरलेले आपल्याला हे 8 सिंगल क्रोशे पुन्हा करायचे आहेत. ही चौथी पाकळी आहे. आता 3च केल्या होत्या आपण पाकळ्या आणि जोडून घेतलं नंतर, आणि आता ही चौथी पाकळी, कारण पहिली इकडे आलेलीच आहे आधी, त्यानंतर आपण 3 केल्या. हे बा, ही पहिली खालच्या 2 झाल्या आणि ही पहिली पाकळी आधी आली, मग जोडलं, मग 4 करतो एरवी आपण, पण इथे आता 3च केल्या. पहिल्या फुलाशी जोडलं आणि मग ही शेवटची पाकळी करत आहे आपण. 8 सिंगल क्रोशे करू आणि परत ते जोडायचं आहे आपल्याला पहिल्या पाकळीशी त्याच फुलाच्या. हे 8 सिंगल क्रोशे झाले या पाकळीचे. हा खालून घेऊन 1 सिंगल क्रोशे झाला. आता याला आपल्याला पहिल्या पाकळीशी त्याच फुलाच्या कसं जोडायचं आहे बघा. आता हे पहिली आणि शेवटची पाकळी इथे जोडायची आहे, त्यामुळे आपण हे पहिली पाकळी जी आहे या फुलाची त्याच्याशी स्लिप स्टिचनी जोडून हा टाका यातून पास केला की झाला.
दोरा ओढून घेतला. आता फक्त या खालच्या 2 पाकळ्यांचे सिंगल क्रोशे करायचे राहिले तर तेवढे करून घेते, म्हणजे आपलं पूर्ण होऊन जाईल. या दोन्ही पाकळ्यांचे सिंगल क्रोशे करून झाले आपले बॉर्डरचे. आता पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचनी जोडू आणि दोरा कापून हाईड करून घेऊ. हा दोरा कापून हाईड करते आणि मग मी दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपले पूर्ण झाले सगळे फुलं करून बॉर्डरचे. फक्त थोडंसं हाताने नीट करावं लागतं याला. कोणत्याही क्रोशाचं जवळपास मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की थोडं हाताने करावं लागतं. आणि ही बॉर्डर अशी इकडे सरकते खूप, तर थोडंसं हात घालून तेही ताट करून घ्या हिरवं, म्हणजे त्याचाही आकार छान दिसेल. तुम्हाला हवं तर तुम्ही हे थोडंसं एक एक टाका घालून इथे पाकळ्या या शिवू पण शकता या हिरव्याला. पण हे इतकं फ्लॅट छान बसतं की मला वाटत नाही की काही तशी गरज आहे शिवायची. फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवलं की झालं. तर इतकं सुंदर, मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे करायला. तुम्ही नक्कीच कराल. एकदम करायला सोपं आहे तसं, फक्त दिसायला असं वाटतं की खूप कठीण आहे. तर हे नक्की कराल. डिझाईन खूप युनिक असं डिझाईन आहे आणि आकारही त्याचा खूप वेगळा आहे. मोरपंखी रंगाचा वापर करून आपण फुलं बनवली आहे. मोरपंखी फुलं म्हणू आपण याला, कारण मोरपिसातलेच सगळे कलर आपण वापरले आहेत. तीच थीम ठेवली आहे. तर मग आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल नसेल सबस्क्राईब केलं अजूनही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.